मित्रांनो, शरण काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। नमस्कार 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 मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये। मित्रांनो, आपल्या शिमगोत्सवाचा चौथा पार्ट येतोय श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या। आज आपण आलो आहे ते सानेजवळ। आता आहे ना मित्रांनो, शरण काढण्याचा कार्यक्रम होणार आहे, तो आजच्या व्हिडिओत पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे। सुरुवातीपासूनच म्हणजे येसूचा नाच आहे, त्यानंतर आरस घातला जाईल, त्यानंतर पालखी बाहेर पडेल वाजत गाजत, आणि त्यानंतर शरण काढण्याचा कार्यक्रम आहे ना तो तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बनवून राहा, कारण की शरण काढण्याचा कार्यक्रम म्हणजे नक्की काय असतो ना ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की कळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया।
आताच येसूचा नाद पाहिला, त्यानंतर वाजत गाजत आहे ना पालखी निघाली आहे ती शरण काढण्याच्या कार्यक्रमासाठी। आताच तुम्ही बघितलं ढोलवर पब्लिक फुल बेभान होऊन नाचते आणि आपला मित्र रोहित सुद्धा जॉईन झाला। आता विनायक आणि तेजस होतात, रोहित आलाय खास पुण्यावरून, म्हणजे त्याला राहत नव्हतं आलाय। आता आहे ना आपण शरण काढण्याचा कार्यक्रम आहे ना तो बघूया मित्रांनो। आपल्यासमोर आपल्याला देवीचं निशाण आहे, अब्दागिरी दिसतंय, त्यासोबतच आहे ना श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजीची पालखी सुद्धा दिसते। ती आता येते या ग्राउंडवर, या ग्राउंडवरच आता होणार आहे शरण काढण्याचा महत्त्वाचा आणि मोठा कार्यक्रम। देवी नवसाचा कौल कसा देते ना तो आपल्याला इथं बघायला भेटणार आहे। तो कार्यक्रम कसा असतो ना तो शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला आहे ना देवीचं निशाण आणि त्यासोबतच पालख्या आहेत ना त्या चारी दिशेनं जातील आणि चारी दिशेनं गेल्यानंतरच आहेत ना त्या खालच्या मैदानात जातील। मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण एक भद्रेचा होम पाहिला, तो हाच इथेच होणार आहे शरण काढण्याचा कार्यक्रम। आता देवीचं निशाण अब्दागीर आणि पालख्या आहेत ना दिशा घेण्यासाठी आल्यात। पहिल्या दिशेला जाऊन आल्या, आता दुसऱ्या दिशेसाठी चालल्या आहेत त्या। मित्रांनो दिशा घेतल्यानंतर पालख्या आहेत ना खाली मैदानात आलेल्या आहेत जिथं शरण काढण्याचा अभूतपूर्व कार्यक्रम होणार आहे। आणि समोर बघू शकता ढोल ताशे येतात, त्याच्या मागे अब्दागीर आहे, निशाण आहे, त्याच्या मागे श्रीदेव सोमेश्वरांची पालखी आणि त्याच्याच मागे श्रीदेवी करंजीची पालखी आली आहे। मित्रांनो शरण काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। मोकळा 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 करून दे भाई इकडे प्रियंका चाळके गाठ छोड़ा एक प्रणव बुरके
नाव बघू दे मला. गौरव गौरव आहे गौरव शिंदे. गौरव शिंदे. गौरव शिंदे. प्रशांत शिरगावकर. प्रशांत शिलीपकर. प्रशांत शिलीपकर. मेहुल मुंबई. शरण मिळालेला आहे. त्यांच्या कामगिरीला यश दे. तिकडे जाशील तिकडे चतुर्थीमेतर्फे रखवाली दर. मित्रांनो पालखी आहे ना आता वरती होळीच्या इथे गेली आहे. का कोणास ठाऊक वरती गेले पण तिथेच घुटमळत राहते पालखी. बहुतेक निशाणासोबत ती पुन्हा खाली येईल. मित्रांनो हे बघा पालखी पुन्हा एकदा खाली आली आहे. मागाशी पालखीने जवळजवळ 35 शरणं काढली. 35 शरणानंतर पालखी पुन्हा होळीच्या दिशेने गेली आणि त्यानंतर फिरून पुन्हा मैदानात आलेली आहे. समोर आपल्याला अब्दागीर दिसतंय, निशाण दिसतंय आणि मागे आहे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या पालख्या. भाव आणि हा आपला मित्र आदित्य आणि त्यांची फॅमिली. हाय
श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचा शिमगोत्सव सुरू आहे। आज शिमगोत्सवाचा तिसरा दिवस। आज शिरणे काढायचा कार्यक्रम झाला। जवळजवळ 40 ते 50 हजार भाविकांच्या गर्दीमध्ये हा उत्सव पार पडला। आता काळोख पडलेला आहे, जत्रा उत्सव चालू आहे। शिरणे काढण्याचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये 100हून अधिक शिरणी भाविकांनी लपवलेली होती। त्यापैकी 37 शिरणी निशाण काठी आणि पालखीने मिळून शोधून काढलेली आहेत आणि आत्ता पालखी गोळकोट मार्गे पेटमाप मार्गे गोळकोटला जाण्यासाठी निघालेली आहे। उद्या सकाळी जवळजवळ 10 वाजेपर्यंत ही पालखी सानेवर बसेल आणि संध्याकाळी 5 वाजता पुन्हा तिथून निघून रात्री 8 वाजता शिमगोत्सवाची सांगता होईल। तर मित्रांनो, कशी वाटली आजची व्हिडिओ जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल, शरण काढण्याचा कार्यक्रम म्हणजे नक्की काय असते इन शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला। शरण काढणं म्हणजे काय तर आपण जो देवीला नवस बोलतो ना त्याच्या बदले आपल्याला एक नारळ दिला जातो। नारळ आपण आहे ना तो जाऊन आपल्या वाशिष्ठी नदीच्या तीरावर आहे ना जो एरिया आहे तिथे आपण गाडतो आणि जर आपली इच्छा पूर्ण होणार असेल तर आहे ना देवी एक कौल देते, म्हणजेच तो नारळ ती देवी शोधून काढते। अशा पद्धतीचा आजचा एक छोटासा कार्यक्रम होता। छोटासा आहे पण फार मोठा इम्पॅक्ट त्याचा घडतो। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ इथेच थांबूया। भेटूया शिमगोत्सवाच्या पुढच्या पार्टमध्ये। तोपर्यंत बाय बाय।